छत्रपती संभाजीनगरमध्ये कालपासून पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर आहे। आपण बघतोय हा पंप जो आहे आता बंद आहे, मात्र असं असलं तरी वाहनधारकांनी मोठी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपाच्या बाहेर केल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार आहे, या जे आहे ते अफवेपोटी ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय क्रांती चौकापर्यंत जे आहे ते सगळ्या वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागल्यात। अगदी सकाळपासूनच जे आहे ते दुचाकीस्वार चारचाकीस्वार या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भावनेपोटी जी आहे ती ही सगळी गर्दी आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहतोय। शहरातील अनेक पंपावर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर इकडं पेट्रोल डिझेल असोसिएशनच्या वतीनं सातत्यानं सांगण्यात येतं की पेट्रोल डिझेलचा मुबलक प्रमाणात साठा आहे, मात्र असं असलं तरी नागरिकांच्या मनात कुठेतरी भीती आहे की आपल्याला पेट्रोल मिळणार नाही आणि त्या भीतीपोटी जी आहे ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर हा महत्त्वाचा चौक आहे, मात्र असं असलं तरी चक्क जे आहे ते वाहनांची रांग अशी रस्त्यावर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जे आहे ते काही प्रमाणात वाहतुकीला सुद्धा या ठिकाणी अडथळा होताना आपल्याला दिसतंय आणि एकंदरीत जर बघितलं तर कालपासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सगळं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्यासोबत काका आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, मोठी गर्दी लागली आहे? काही नाही, पेट्रोल सगळ्याच भेटायला पाहिजे सर्वांना, मुबलक साठा असूनही आपण हे सुरू करत नाही, त्यामुळे लोकांना फार त्रास होऊ राहिला आहे। आता माझ्या बघा दोन्ही बॉलचे ऑपरेशन झालेलं आहे, मी 2 घंटे झाले मला इथे लाईनमध्ये उभा आहे। रांगा कशामुळे लागल्या? आता पंप बंद आहे, कोणी म्हणते आता 8 वाजता उघडेल, कोणी म्हणते 9 वाजता उघडेल। सकाळपासून फिरतोय मी 6 वाजल्यापासून। नाही बाबा, पेट्रोल पंप बी बंद आहे, हे पण बंद आहे। आता काय मी आता काय करावं, आता काही कळत नाही राहिलं। 2-3 पेट्रोल पंप हे फिरले, मात्र असं असलं तरी त्यांना पेट्रोल मिळत नाही, त्यामुळं अशा सगळ्या रांगा लागल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत दुसरे नागरिक आहेत। काय सांगाल, मोठी रांग लागली? आता परिस्थिती अशी आहे तर काय करणार, सर्वसाधारण लोकांची फजिती होते या ठिकाणी। यावरती सरकारने काहीतरी तोडगा काढून त्या ठिकाणी लोकांची फजिती होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। मी सकाळी इथे 7 वाजेपासून आहे, तर जवळपास 1 तास या ठिकाणी होते, पेट्रोलसाठी वाट बघते। सर्वच ऑफिसची कामं अडकून बसतात, ऑफिसला जाण्यासाठी, लेकरांना शाळेत सोडण्यासाठी, तरी एक फार अडचणच आहे त्या ठिकाणी। पण यावरती योग्य ते त्या ठिकाणी नियमावली करून व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सगळ्यांना पेट्रोल भेटायला पाहिजे। निश्चित आपण बघतोय गेली तासभर झाली जे आहे ते सगळे नागरिक या ठिकाणी थांबल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। अजूनसुद्धा पेट्रोल पंप बंद आहे, मात्र बंद असलं तरीसुद्धा नागरिकांना पेट्रोल पंप उघडल्यानंतर पेट्रोल मिळेल या आशेपोटी जी आहे ती सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर आपल्यासोबत दुसऱ्या तरुण आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। कधी आलात पंपावर? मी 7ला आली आहे, सकाळी 7 वाजेपासून लाईनीमध्ये आहे। आता किती दिवस चालणार आहे काय माहिती, काही आयडिया बोलू शकते। बघतोय यांनी सुद्धा सांगितलं की मी 7 वाजता पंपावर आले, मात्र अजूनसुद्धा या ठिकाणी पेट्रोल मिळत नाही, अशा सगळ्या भावना या वाहनधारकांनी व्यक्त केल्यात आणि ही मोठी रांग आपण आता छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहतोय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।